हा का एक आलं ना की तिथं लगेच पाठवतो. हो चेरी हो हाऊसिंग आहे ना, म्हणजे मुक्त गोठा आहे. तर मुक्त गोठ्यांमध्ये आपल्या गावठी कोंबड्या शेतकरी कसं करायची की पिंजरा असायचा, त्या कोंबड्या त्या गोठ्यामध्ये फिरायच्या आणि तिथले जे कीटक वगैरे असतील तर कंट्रोल ऑटोमॅटिक आहे. त्याचा हा एक प्रयोग होता, पण थोडंसं जरा कमर्शियल म्हणून मग आम्ही अंड्यांमध्ये प्रॉफिटेबल आहे त्याच्यामुळं लेअरचं एक केलं. नाहीतर आमच्या आधी कावेरी कोंबड्या होत्या, प्रत्येक गोठ्यांच्या जवळ खुराडे असायचे, त्या आतमध्ये जायचे, तिथलं ते फक्त त्या किड्यांवरच खायचे आणि जे काय अंडे असतील ते अंडी द्यायचे, त्याच्यावर ते चालायचं. म्हणजे शेतीपूरक व्यवसाय प्लस गायांना पण त्यापासून पण उत्पन्न मिळावं म्हणून तो एक प्रयोग होता. आणि हा एक दुसरा प्रयोग आम्ही 500 बर्ड इथं विकत घेतलेले. हे डायरेक्ट लेअर्सच्या आल्यानंतर एक 15-20 दिवसाला अंडी द्यायला सुरुवात केली. त्या स्टेजचेच पर्चेस केले होते, साधारणतः 15-16 वीकचे काहीतरी होते. पण आणल्या 500मध्ये मग याचं डेली आमचं 350, 400, 450पर्यंत अंडी जातात पीकमध्ये. सीझननुसार याला रेट आहेत. उन्हाळ्यामध्ये फार 3-4 रुपयापर्यंत आला होता, आत्ता 7 रुपये रेट चालू, 7-7.5 चालू. इकडे बघा ते पाणी कसे पितात बघा इकडे. याला ते निबलर आहेत वरती, ऑटोमॅटिक पाणी आहे त्यांना, फिडिंग फक्त मॅन्युअली. आणि याला नवीन तुम्ही जर करणार असेल तर हे स्क्रॅपवर सगळे ऑटोमेशन असतं याच्यामध्ये. कन्व्हेनर बेड मी डायरेक्ट काढता येते. अंडे गोळा करायला पण कन्व्हेनर किंवा हे सिम्पल पण करता येऊ शकतं. आणि फीडचं मॅन्युअली टाकायला काही इझी एवढं काही नाही, फक्त मेन याच्यामध्ये क्लिनिंग सगळ्यात मोठा इश्यू आम्हाला. ते ओल्ड स्ट्रक्चरमध्येच आम्ही रिनोव्हेट करून फक्त पिंजरे बसवलेत. हे काय आता पोल्ट्रीचं स्पेशल. आणि याचं क्लिनिंग कसं नाही, किती दिवसांनी क्लिनिंग करायचं? आम्हाला हे 2-3 दिवस करावं लागतं. शेजारी होतं ते परसबागेतील जे आहे ना, तर तिथं कुत्रे एवढे आले की ते मग पर्यायाने आम्हाला करावं लागेल. कुत्र्यांनी आमच्या एकाच दिवशी 70 कोंबड्या मारल्या. त्याच्यामुळे मग ते आम्ही त्याचा नादच सोडून दिला कावेरीचा. त्यांना फिरायला जागा नाही का दादा? ना आपण गावरान ट्रॅफिक